इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 सामाजिक आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 2 सामाजिक आरोग्य हा धडा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, बरेच पालक आपल्याला बऱ्याच वेळेला सूचना देत असतात. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपण एकतर टीव्ही पाहत असतो किंवा मोबाईल पाहत असतो किंवा बैठे कितीतरी गोष्टी आपण तिथं करत असतो. तेव्हा पालक आपल्याला सूचना देतात, एकटाच बसून सतत टीव्ही पाहू नकोस, सतत मोबाईल पाहू नकोस, जा थोडंसं बाहेर खेळ जा, असं सांगत असतात. म्हणजेच तेव्हा ते आपल्याला काही घर सोडून बाहेर जाण्यासाठी सांगत असतात आणि घराबाहेरचे काही खेळ खेळण्यास प्रवृत्त करत असतात. पण अलीकडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रगती केल्यापासून मुलं मात्र, आणि अलीकडेच तुम्ही आणखीन एक पाहताय की या कोरोनाच्या साथीमुळे मुलं घर बैठे ऑनलाईन अभ्यास सुद्धा मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर करत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या घर बैठे आपण जो अभ्यास करतो किंवा टीव्ही वगैरे पाहतो तेव्हा फक्त तो गरजेपुरताच वापरावा. नाहीतर अनावश्यक आपण जर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा वापर करू लागलो तर आपलं वैयक्तिक आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्याशी संबंधित असलेलं सामाजिक आरोग्य हेही बिघडण्याची शक्यता असते. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला पालक सूचना देत असतात की जा थोडंसं बाहेर खेळून ये जा. तेव्हा तुमच्या माहितीसाठी हे सामाजिक आरोग्य म्हणजे काय, यामध्ये कोणते घटक येतात याच्याविषयी चर्चा आपण यात थोडीशी करायची आहे. अलीकडे बघताय की विज्ञान आणि तंत्रज्ञानानं भरपूर प्रगती केलेली आहे. पण या भरपूर प्रगतीमध्ये बरेच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांचा जी कामं असतात, मग ती ऑफिशियली कामं असतील, नोकरीची कामं असतील किंवा व्यवसाय धंदा करत असतील, तर त्या लोकांना बरेच त्यांचा जो कामाचा वेळ बैठे ह्याच्यामध्येच जातो. म्हणजे बसूनच त्यांचा बराच वेळ ऑनलाईन कामं करण्यामध्ये जातो. त्यामुळे त्या मोबाईलच्या डोळ्यावर, मेंदूवर किंबहुना आणखीन काही अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे बैठे जे काम होत आहे याच्यामुळं ताणतणाव सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टीतून आज तो ताणतणाव, सामाजिक आरोग्य, वैयक्तिक आरोग्य या सर्वांची चर्चा आज या पाठात करायची आहे. आता आपण थोडंसं बघूयात की खूपदा तुम्ही असं ऐकलंय की पूर्वी आपल्या आईबाबांकडे मोबाईल असायचे नाही आहेत. आजी आजोबा तर मोबाईल म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. म्हणून बघा, तुम्हाला लक्षात येते का, आजी आजोबांचं जे आयुष्यमान आहे ते खूप आहे. म्हणजे जवळजवळ ती 80-90 आणि त्याच्या पुढे काही लोक जगतात. पण बैठे काम आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही जी सगळी प्रगती झाली आहे त्यामुळं वैयक्तिक आरोग्यावर आपण परिणाम करून घेत आहोत. आता थोडंसं हे माहिती आहे का बघा तुम्हाला, वैयक्तिक आरोग्य यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. वैयक्तिक म्हणजे स्वतः, आपले आरोग्य. हे आपल्या आरोग्याबद्दल आपण यापूर्वीच्या पाठात स्वच्छता कशी राखावी, शारीरिक आरोग्य कसं जपावं आणि रोग कसे टाळले जावेत, कोणते उपाययोजना करावेत आणि आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, त्या कोणत्या सवयी अवलंबाव्यात, याबद्दल आपण यापूर्वीच्या पाठात चर्चा केली आहे किंवा यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण चर्चा केली आहोत. या पाठात आपण थोडंसं
वैयक्तिक आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असलेलं सामाजिक आरोग्य आणि माणसाच्या जीवनातील ताणतणाव आणि याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर कसा होतो हे आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया की सामाजिक आरोग्य म्हणजे काय. सामाजिक आरोग्य म्हणजे हे पाहण्यापूर्वी आपण थोडंसं वैयक्तिक आरोग्यामध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो हे थोडीशी चर्चा करूया. वैयक्तिक आरोग्य म्हणजे फक्त शरीराचं आरोग्य नव्हे तर मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य, की ज्याला आपण भावनिक आरोग्य असेही म्हणू. मानसिक आरोग्य म्हणजेच याच्यामध्ये या दोन्हींचा समावेश वैयक्तिक आरोग्यामध्ये केला जातो. ह्या दोन्ही गोष्टी जर योग्य असतील, ठीक असतील, व्यवस्थित असतील तर आपण त्या व्यक्तीचं आरोग्य निरोगी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अलीकडे तुम्ही बघताय की बऱ्याच लोकांना शारीरिक व्याधी, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे सर्वच बिघडलेलं असतं. मग आता वैयक्तिक आरोग्यासोबत जेव्हा समाजातील व्यक्तींचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खराब असेल तेव्हा पूर्ण समाजामध्ये त्याचा परिणाम जाणवत असतो. कारण सामाजिक आरोग्य म्हणजे काय? समाजामधील ज्या व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात त्या एकमेकांच्या मधील संबंध किंवा आपण कोणत्या पद्धतीनं इतर व्यक्तीशी वागतो किंवा ती वागण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य. उदाहरणार्थ, काही मुलं मनमिळावू असतात, काही मुलं शांत असतात, काही मुलं बडबडी असतात, काही मुलं उडाणटप्पू करणारी असतात, उडाणटप्पूपणा करणारी असतात. म्हणजे या सगळ्यांचा परिणाम सामाजिक आरोग्यामध्ये होतो. कारण समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचं एकमेकाला समजावून घेण्याची क्षमता म्हणजेच सामाजिक आरोग्य. याच्यामध्ये आपण जर काही ठिकाणी सर्वे वगैरे केला तर असं लक्षात येईल की त्या सर्वे केलेल्या भागातील काही मुलं आपल्याला शांत स्वभावाची भेटतील, काही अतिशय कमी बोलणारी भेटतील, काही सतत बडबड करणारी मुलं भेटतील आणि काही मुलं अजिबातच बोलत नाहीत, अबोल अशी मुलं भेटतील. मग ह्या सर्वांमागे कारण काय असावं बरं? तर तेथील सामाजिक आरोग्य. मग ह्या सामाजिक आरोग्यावर काही घटक परिणाम करत असतात. काही मुलं अबोल का असतात? कारण काही बाह्य घटक त्याच्यावर परिणाम करत असतात. मग ह्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याचा आपण काय करूया, सविस्तर चर्चा करूया. याच्यामध्ये पहिला घटक आहे शिक्षण. बघा, तुम्हाला लक्षात येते काय? जर व्यक्ती सुशिक्षित झाली, शिक्षण घेतली तर त्याला विविध रोगांविषयी, शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि मानसिक आरोग्य आपलं कसं जपावं, ताणतणाव कसा टाळावा इत्यादीची माहिती होते आणि तो त्याची काळजी घेऊ लागतो. पण तेच शिक्षण जर अपूर्ण असेल तर आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळं शिक्षण हे महत्त्वाचं. कोणत्याही गोष्टीतील परिपूर्ण माहिती आपल्याला शिक्षणामुळं घेता येते. म्हणजेच शिक्षणाची उपलब्धता असेल तर त्या ठिकाणचं सामाजिक आरोग्य चांगलं असतंय. पण शिक्षणाचा अभाव असेल तर सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, आदिवासी भागात अजूनही शाळा बऱ्याच ठिकाणी होत नाहीत किंवा तेथे लोकांना पुरेसं शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्या लोकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्यांचं थोडंसं काय असतं, अनारोग्य असण्याची शक्यता आहे किंवा असू शकते. त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती, उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमी असेल तर त्या कुटुंबातील मुलांवर
किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींवर सतत आर्थिक कमावण्याच्या याचा ताण राहतो आणि गरजा पूर्ण करण्याची चिंता लागून राहते. त्यामुळं सतत ताणतणाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. पण या उलट जिथे भरपूर मुबलक पैसा आहे अशा ठिकाणी काही मुलांना अति स्वातंत्र्य मिळतं आणि ती स्वैर वागू लागतात. म्हणजेच आणि ती वेगळ्या इतर वाईट गोष्टींमध्ये पण गुंतू शकतात, व्यसनाधीनता इत्यादी गोष्टींमध्ये गुंतू शकतात. हा परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतो. तिसरं, उद्यान व मैदाने. आपल्या परिसरामध्ये किती उद्याने किंवा मैदाने उपलब्ध आहेत की जेणेकरून मुलं तिथं जाऊन सांघिक खेळ खेळू शकतील. आपण खूप खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. खेळण्यामुळं जो घाम येतो तो आला पाहिजे, कष्ट आपल्या शरीराला मिळाले पाहिजे. या उलट शहरामध्ये मुलं एकाकी होतात. फक्त अभ्यास आणि एकटेपणा याच्यामुळं ती एकलकोंडी बनतात आणि मग त्यांच्यामध्ये वेगळे मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. या उलट आपण जर मैदानी खेळ खेळलो तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीही निरोगी राहण्यास मदत होते. सामाजिक व भौतिक स्थिती. आपण ज्या समाजात राहतो तिथली भौतिक स्थिती काय आहे, ज्या समाजात राहतो त्या ठिकाणची सामाजिक स्थिती काय आहे. जर सभोवतालचा सामाजिक स्थिती जर योग्य असेल तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते. वस्तीस्थान. आपण कोणत्या भागात राहतो. काही ठिकाणी बघताय मुंबईची धारावी जिथं झोपडपट्टी आहे ती, आणि याच्या उलट काही ठिकाणी मोठमोठ्या आलिशान बिल्डिंग आहेत. वस्तीस्थानातला हा फरक आहे. तर या वस्तीस्थानानुसार त्या समाजातील लोकांचं सामाजिक आरोग्य घडत असतं. याच्यानंतर व्यक्तीच्या मूलभूत गरजा, त्यामधील अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचार. बघा, ह्या मूलभूत गरजा व्यक्तीला जर मिळत गेल्या योग्य प्रमाणात तर तेथील सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहतं किंवा सुदृढ असतं. पण या उलट अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा जर नाही मिळाल्या तर ताणतणाव, चिडचिडेपणा आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. वेळेवर औषधोपचार मिळण्याची गरज आहे. काही भागात आपण पाहतोय औषधोपचार लागलीच मिळत नाही, कारण गावापासून ती दूर असतात. त्यामुळे पण सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाण्याची मुबलकता. आपण बघतोय शहरामध्ये पाणी विकत घेऊन पाणी वापरलं जात आहे, पण खेड्यांमध्ये पाण्याची मुबलकता भरपूर आहे. म्हणून पाण्याची मुबलकता कशी आहे याच्यानुसार सुद्धा काय होतं, सामाजिक आरोग्य, कारण स्वच्छता राखण्यास मदत होते. सामाजिक आरोग्य त्यावर अवलंबून आहे. शिक्षण व व्यवसायाच्या संधी. आपण बघतोय शहरातील बरीच मुलं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी त्यांना उपलब्ध होतात. पण खेड्यातील बरीच मुलं शेती किंवा इतर व्यवसायामध्ये गुंतण्याची शक्यता असते. म्हणजेच याचाच परिणाम तेथील सामाजिक आरोग्यावर आणि व्यक्तींच्या वैयक्तिक आरोग्यावर होत असतो. शौचालय. आपण बघतोय की सरकारची योजना आहे की शौचालय बांधण्यासाठी आपल्याला काय मिळते, निधी मिळतोय, अनुदान मिळतोय. पण बऱ्याच खेड्यातून अजूनही काही लोकांनी शौचालय बांधलेली नाहीत. आपण सर्वे जर केला तर लक्षात येईल की शौचालयाची उपलब्धता त्यांच्याकडे नाही. म्हणजे याच्यामुळं तिथे अनारोग्य वाढण्याची शक्यता आहे किंवा अनारोग्य होऊ शकते. याच्यानंतर राजकीय वातावरण. आपण बघतोय की काही परिसर कसे असतात की जिथं फक्त राजकीय वातावरण नेहमीच राहतं, की जिथं निवडणुका आणि नेतेगिरी अशा काही गोष्टी त्या ठिकाणी राहतात. त्यामुळं बऱ्याच वेळेला भांडणतंटे, पक्षापक्षातून भांडणतंटे होण्याची शक्यता असते आणि सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यानंतर परिवहन व्यवस्था. आपण ज्या भागात राहतो तेथे ये जा करण्यासाठी, आपल्या वस्तू गरजा पूर्ण करण्यासाठी जे परिवहन व्यवस्था आहे ती कशी आहे, ती योग्य आहे
का परिवहन व्यवस्था नाही, याच्यावर सुद्धा तेथील सामाजिक आरोग्य ठरलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काही वाड्या वस्त्यातून अजून परिवहन व्यवस्था योग्य नसल्याने सामाजिक आरोग्य तेथील काय होऊ शकतं, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. यानंतर सामाजिक सुरक्षितता. काही ठिकाणं आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी गुंडगिरी किंवा व्यसनाधीन लोक किंवा चोरी, दरोड असे काही ह्याचं प्रमाण जास्त आढळतं काही भागातून. आणि काही भागात आपण बघतोय की व्यवसाय आणि अभ्यास आणि शिक्षण याच्यामध्ये गुंतलेली लोक असतात. म्हणजेच त्या ठिकाणची परिस्थिती काय ठरत असते, त्या लोकांवर परिणाम करत असते. याच्यामध्ये आपण बघतोय की सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, याच्यामध्ये हे सर्व घटक तेथील सामाजिक आरोग्य ठरवत असते. याच्यामध्ये आपण काही गोष्टींचा विचार करूया की पहिला आपण बघणार आहे सामाजिक आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये पहिला बघतोय आपण व्यसनाधीनता. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की जवळजवळ 80% लोक व्यसनाच्या अधीन आहेत. पान, तंबाखू, सुपारी, सिगारेट, बिडी, ड्रग्ज, नशिले पदार्थ किंवा मद्य, मांस इत्यादीचं सेवन करणारी लोक आता आपल्याला आढळतात. काही लोक ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मद्यपान करतात किंवा नशिले पदार्थ घेतात, पण उलट पुन्हा या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मेंदूवर आणि त्यांच्या चेतासंस्थेवर, हृदयावर आणि फुफ्फुस आणि किडनी इत्यादींवर परिणाम होऊन वैयक्तिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य बिघडत असते. व्यसनाधीन असलेल्या लोकांच्या समाजामध्ये भांडण, तंटे आणि गुन्हेगारीचं प्रमाण खूप असण्याची शक्यता असते. दुसरं एक कारण आपण बघतोय, जसं व्यसनाधीनता आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपण बघतोय की बाहेर नोकरी करणारे काही आई वडील असतात की ज्यांना तिथे मुलं एकाकी पडतात आणि एकटेपणा किंवा एकलकोंडेपणा वाढत जातो. या उलट पुन्हा शहरामध्ये सुद्धा काय आपण बघतोय की आता विभक्त कुटुंब पद्धती बंद पडत आहे. त्यामुळं याचाही परिणाम मुलांवर असा होत आहे की मुलं एकलकोंडी बनत आहेत. फक्त शिक्षण इत्यादीशी त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि मग ती बाहेर समाजामध्ये मिसळत नाही. एकूण सामाजिक आरोग्य काय होतं, बिघडत जातं. मुलं तेथील एकाकी पडतात आणि त्यातूनच मग ती कम्प्युटर, मोबाईल इत्यादीमध्ये गुंततात. पण मोबाईल आणि कम्प्युटरवर काही वेगळ्या किंवा वाईट गोष्टींची सवय लागण्याची शक्यता असते आणि त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते. आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी आता लोकांमध्ये स्पर्धा चालू झालेल्या आहेत. मग व्यवसायासाठी स्पर्धा असतील, शिक्षणासाठी स्पर्धा असतील आणि इतर काही गोष्टींसाठी स्पर्धा असतील. यातून सुद्धा गुन्हेगारी वाढत जाते आणि यातूनच मग सामाजिक आरोग्य बिघडू शकतं. पण आपण आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती, वैयक्तिक आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्यांचा संबंध जर लावला तर दारिद्र्यता, गरिबी आणि अतिश्रीमंतपणा या सर्वच गोष्टी तेथील सामाजिक आरोग्यावर परिणाम करत असतात. आपण फार वेळेला पाहतोय की आर्थिकदृष्ट्या गरीब असलेली मुलं सुद्धा काही वेळेला वाईट मार्गांवर जाणारी आहेत. कारण त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण होत नसतील तर चिडचिडपणा, ताणतणाव आणि वाईट मार्ग ते अवलंबण्याची शक्यता आहे. पण खूप ठिकाणी असंही बघितलंय की जिथं अति स्वैराचार दिलेला असतो, अति स्वातंत्र्य मुलांना दिलेलं असतं, तिथंही मुलं नको त्या गोष्टींमध्ये गुंततात आणि मुलं काय होऊ शकतात, बिघडू शकतात. म्हणजे अति स्वातंत्र्य आणि अति बंधनं, बऱ्याच वेळेला आपण बघतोय की भेदभाव केला जातोय. हे एक मुख्य कारण आहे. मग ते मुलांमुलींमध्ये खूप वेळेला भेदभाव होतोय. तो मुलगा आहे, तू मुलगी आहेस, तू काम केलं पाहिजेस. काही वेळेला शिळं
अन्न वगैरे मुलींनीच खायचं, मुलींनीच काही ठराविक कामं केली पाहिजेत, हा आग्रह बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळं हा भेदभाव, अतिस्वातंत्र्यपणा किंवा आर्थिक परिस्थिती, दारिद्र्यता, व्यसनाधीनता या सर्व गोष्टी आपल्याला सामाजिक आरोग्यावर परिणाम करत असतात. याच्यामध्ये आपण आणखीन एक बघतोय की अलीकडं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रगती जशी केली आहे तसं बैठे काम खूप होऊ लागले. त्यामुळे बैठे कामामुळं लोकांच्यामध्ये काही हृदयाचे विकार आणि चरबी वाढण्याची मधुमेह इत्यादी रोग होऊ लागले. याच्याशिवाय काही दुर्धर आजार, तिसरा घटक म्हणजे आजार, दुर्धर आजार ज्या लोकांना होतात, कॅन्सर, एड्स किंवा काही भयंकर रोग जेव्हा होतात तेव्हा त्या लोकांमध्ये सुद्धा चिडचिडेपणा आणि ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच काय होऊ शकतं की याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो. याच्याशिवाय आपण आणखीन एक गोष्टीचा विचार करूया की आपल्या परिसरातील स्वच्छता. आपल्या परिसरामध्ये योग्य स्वच्छता असेल, सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित असेल, शौचालय असतील, याच्यानंतर स्वच्छतेच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी पाळल्या जात असतील तर तेथील सामाजिक आरोग्य अतिशय व्यवस्थित असू शकतं किंवा निरोगी असतं. पण या उलट आपण कोणत्या परिसरात राहतो त्या परिसरातील स्वच्छता, त्या परिसरामधील गुन्हेगारीचं वातावरण, त्या परिसरातील राजकीय वातावरण, त्या परिसरातील सामाजिक वातावरण कोणत्या पद्धतीचं आहे यानुसार सामाजिक आरोग्य ठरत असतं. या उलट काही ठिकाणी आपण बघतोय की मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी काही भागातून शिक्षणासाठी काय केलं जातंय, शिक्षणाला महत्त्व देऊन त्या ठिकाणी शैक्षणिक गोष्टींवर भर दिला जातोय. त्या ठिकाणचं सामाजिक आरोग्य वेगळं असू शकतंय. म्हणजे या सर्व गोष्टी सामाजिक आरोग्यावर परिणाम करत असतात. याशिवाय आणखीन काही घटक सामाजिक आरोग्यावर परिणाम करतात आणि या सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे किंवा सामाजिक आरोग्याचे दुष्परिणाम दाखवणारे घटक आपण पुढच्या तासामध्ये आणखीन याचा अभ्यास करूया. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.